Good morning, children. Now, today we will discuss about the new topic, that is circadian rhythmic in plants. So, this is the last topic of this unit, means unit third, and small and one of the interesting topic. And newly this year syllabus, this topic is purposely added. Actually, this topic is very simple if you understand what is the circadian rhythmic, and there are the sum of the genes is responsible for to perform these functions, and what is the circadian rhythmic in plant, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट विल सी सर्कॅडियन रिदमिक्स म्हणजे काय. सर्कॅडियन रिदमिक्स आर driven by the internal timing system regulated at the transcriptional level that give rise to genes network and associated with 24-hour cycle. म्हणजे प्लांटमध्ये एक अशा प्रकारची एक सिस्टीम आहे की ती सिस्टीम कंटिन्युअस 24 आवर्स म्हणजे 24 तास ती सिस्टीम कार्यरत करत असते आणि ते जे फंक्शन असतात ते फंक्शन्स रिपीट होत असतात. मीन्स फॉर एक्झाम्पल इन द ह्युमन बिंग ऑल्सो वी आर ऑल्सो डुईंग द फंक्शन्स ऑफ सर्कॅडियन्स रिदम्स. मीन्स आपण एक पर्टिक्युलर वेळ झाली की त्यावेळेला आपल्याला बरोबर झोप लागते. मीन्स रात्री वेळ आपण झोपतो, सकाळ झाली की आपण उठतो, दिवसभर काम पडतो, परत रात्री झोपतो. मीन्स कंटिन्युअस. मीन्स रात्र झाली की आपल्याला कमीत कमी 12 तासानंतर आपल्याला झोप आवश्यक असते. म्हणजे आपलं एक ठरलेलं असतं. समजा एखाद्या दिवशी 24 तासाचा दिवस जरी असला, अंधारच पडला नाही, परंतु तरीसुद्धा आपल्याला 8-9 वाजेला आपल्याला संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर परत आपल्याला झोप यायला सुरुवात होईल. आणि असं केव्हा जाणवतं, ज्यावेळेला आपण दुसऱ्या एखाद्या देशामध्ये जातो की त्या ठिकाणी आपल्याकडे ज्यावेळेला नाईट असते तर त्यावेळेला तिकडे डे असतो, तर त्यावेळेला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात. म्हणजे आपल्याला त्यावेळेला पर्टिक्युलर वेळनंतर आपल्याला त्या ठिकाणी झोप येत असते. सेम वे इन द प्लांट ऑल्सो दिस सेम काइंड ऑफ द फंक्शन्स इज टेकन प्लेस. अशा प्रकारचे जे फंक्शन्स असतात ते कंटिन्युअस होत असतात. आता या ठिकाणी हा एक एक्झाम्पल्स मी एक ठिकाणी दिलेला आहे. सो दिस इज द वन ऑफ द प्लांट. मीन्स इन द डे टाईम फॉर द 12 आवर्स म्हणजे दिवसाच्या 12 तासात हे जे प्लांट असतात त्याचे लीव्ज जे असतात ते अशा प्रकारचे एकदम पसरट असतात किंवा टाईट असतात. मीन्स द लीव्ज आर व्हेरी टाईट इन द डे टाईम. मीन्स दे आर डुईंग द फंक्शन. द प्लांट्स इज डुईंग द फंक्शन्स. मीन्स दिस लीव्ज आर द ॲक्टिव्ह. दे आर डुईंग द फंक्शन ऑफ photosynthesis. They're doing the functions of this metabolisms in it. So means these leaves are the active. So this leaves is active for the 12 hours. म्हणजे सकाळच्या 6 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत हे अशा प्रकारच्या ॲक्टिव्ह असतील. देन आफ्टर 6 म्हणजे जसं रात्र होत जाईल, देन अनदर काइंड ऑफ द जीन्स इज गेट ॲक्टिव्ह अँड हे जे ल्यूज असतील असे खाली पडतील, म्हणजे ते लूज होतील. आणि हे पूर्ण 12 तासापर्यंत मी सकाळी 6 वाजेपर्यंत हे अशा प्रकारचे लूज असतील. मीन्स द प्रेशर इन इट इज बिकम लूज. मीन्स इन दिस वन द सम काइंड ऑफ द जीन्स इज वर्क. म्हणजे पर्टिक्युलर टाईपचे जीन्स जे असतात ते दिवसाला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतात आणि नंतर संध्याकाळ झाली की 12 तासानंतर परत त्या ठिकाणी ते जीन्स इनॲक्टिव्ह होऊन दुसरे जीन ॲक्टिव्ह होतात आणि ते ल्यूज जे असतात ते फॉल्स होतात. मीन्स अशा प्रकारचे एक जे सर्कल कंटिन्युअस चालू असतं डे आणि नाईट. आपण बऱ्याच वेळेला प्रॉब्लेमसुद्धा पाहत असतो. काही फ्लॉवर्स दिवसा येतात, सकाळी उमलतात आणि संध्याकाळी परत त्या ठिकाणी ते डाऊन होतात. तशा प्रकारचे जे रिदमिक्स आहे दॅट इज द सर्कॅडियन रिदमिक्स. म्हणजे जे 12 तासामध्ये जे कंप्लीट म्हणजे 24 तासामध्ये जे कंप्लीट एक सर्कल तयार करतं त्याला सर्कॅडियन रिदमिक्स असं म्हणतात. सिंपल टॉपिक आहे.
विदिन दिस नेटवर्क क्लॉक जीन्स कंट्रोल द रिदमिक फिजिओलॉजी. म्हणजे अशा प्रकारचे रिदमिक फिजिओलॉजीचे हे जे जीन्स असतात हे जीन्स या ठिकाणी कंट्रोल करत असतात. आता मी या जीन्स दाखवतोय तुम्हाला. हे जीन्स असतात TOC1 जीन, द टायमिंग ऑफ कॅब एक्सप्रेशन 1. टायमिंग ऑफ त्याचे दिस ॲब्रिवेशन आहे, त्याचे फुल फॉर्म आहे टी टायमिंग ऑफ कॅब एक्सप्रेशन. then LHY genes late elongated hypocotyl gene. then CCA1 circadian clock associated 1. म्हणजे हे जे 3 जीन्स असतात, these 3 genes are responsible for to perform this kind of the function. म्हणजे अशा प्रकारचे जे फंक्शन्स असतात ते या ठिकाणी कंटिन्युअस त्या ठिकाणी केले जात असतात. मग आता या ठिकाणी आपण एक डायग्रॅमॅटिकली सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढच्या स्लाईडमध्ये आपण त्याला पाहू. पहा अशा प्रकारचे या ठिकाणी फंक्शन्स आहे. थोडंसं लाईट गेल्यामुळे या ठिकाणी स्टॉप झालेला आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे जीन्स असतात, मीन्स TOC जीन्स इन द नाईट दे गेट ॲक्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी ल्यूज फॉल्स होतील आणि LH जीन्स CC1 जीन्स इज बिकम चार्ज. आणि या ठिकाणी CC1 जीन जे असेल हे लाईटमुळे चार्ज होतील, परत या ठिकाणी ल्यूज जे असतील ते ॲक्टिव्ह होतील. आणि परत या ठिकाणी ओव्हर एक्सप्रेशन्स म्हणजे त्या ठिकाणी परत या ठिकाणी नाईट ज्यावेळेला संध्याकाळ ज्यावेळेला व्हायला सुरुवात होईल दिस जीन्स विल टेक पार्ट. म्हणजे हे जीन्स ॲक्टिव्ह होतील म्हणजे पानं या ठिकाणी लूज होतात. मीन्स COC1 जीन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर टू लूज डाऊन द ल्यूज and LHY or CCA1 genes is responsible for to activate the functions means to tight the leaves. अशा प्रकारचे हे सर्कल्स हे 12 तासांचे हे कंप्लीट या ठिकाणी 12 तासांचे सर्कल असेल. म्हणजे सकाळची 6 ते संध्याकाळच्या 6 पर्यंत हे जीन्स ॲक्टिव्ह असतील आणि संध्याकाळच्या 6 नंतर हे जीन्स ॲक्टिव्ह होतील. म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी जर नाईटला असेल तर हे लूज होतात आणि या ठिकाणी हे या ठिकाणी टाईट होतात म्हणजे फंक्शन्स होतात. म्हणजे या ठिकाणी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज वगैरे या ठिकाणी कंटिन्युअस सुरू असते आणि या ठिकाणी रेस्पिरेशन्स वगैरे या ठिकाणी सुरू असतात. आणि हे जे फंक्शन असतात हे कंटिन्युअस 10-10, 12-12 तासांनी या ठिकाणी फंक्शन्स होत असतात. आता या ठिकाणी सुद्धा रिॲक्शनसुद्धा दाखवून येते. लाईट अँड TOC1 लाईट अँड TOC1 म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हे या ठिकाणी ॲक्टिव्ह होतील. अँड LH अँड CC1 हे LH अँड CC1 या ठिकाणी लाईट घेऊन या ठिकाणी ते चार्ज होतात. देन LH CC1 इज रिप्रेस परत या ठिकाणी ते रिप्रेस होतात. अँड TOC1 यांना परत त्या ठिकाणी चार्ज दिला जातो आणि ते